नमस्कार मंडळी, ज्योतिष मार्गदर्शन या चॅनेलवरून आपलं स्वागत आहे. सप्टेंबर महिन्यात मेष राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे तर बघायचं झालं तर या महिन्यात मंगळ बुध राहू हे शुभ फल प्राप्त करणारे आहे. तसंच बघायचं झालं तर शुक्र शनी हर्षल नेपच्यून हे थोडेसे कष्टदायक करणारे आहे. एकंदरीतच व्यापाराच्या दृष्टीने या महिन्यात चांगली बरकत झालेली आपल्याला दिसून येणार आहे. शेतीच्या बाबतीत थोडंसं भाऊबंदकीचा त्रास आपल्याला दिसून येणार आहे. व्यापारात चांगली प्राप्ती झाल्यामुळे आपल्याला थोडीशी आर्थिक स्थिरता झालेली दिसून येणार आहे. एकंदरीतच या महिन्यात आपल्याला संतती असेल तर संततीच्या बाबतीत थोडीशी काळजी घेणं या महिन्यात गरजेचं आहे आणि त्यांना मात्र वाईट संगतीपासून शक्यतो दूर राहण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. एकंदरीतच विद्याभ्यास घेणाऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी थोडेसे मेष राशीच्या लोकांना धडपण असलेलं दिसून येणार आहे. नोकरदार वर्गांसाठी बघायचं झालं तर हा महिना आपल्याला सुखाचा असलेला दिसून येणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी स्थावराचे व्यवहार मात्र योग्य प्रकारे घडून येणार आहे. एखादे कोर्टाचे काम असेल तर शक्यतो आपण लांबणीवर टाकायचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर या महिन्यात आपण आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायची आहे. त्यात शक्यतो करून आपल्याला पित्तासारखे विकार वाढण्याची या महिन्यात शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांसाठी बघायचं झालं तर 7.5ची सुरुवात 29 मार्चपासून आपणाला झालेली आहे. तरी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच आपण त्याच्यासाठी शनी उपासना करणं गरजेचं आहे. शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यायचं आहे. तसेच मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, बजरंग बाण यासारखे स्तोत्र म्हणून त्याची उपासना करायची आहे. नाहीतर शनी ग्रहाचा जप करायचा आहे. असे एकंदरीत आपण 7.5साठी काळजी घ्यायची आहे. तरी मेष राशीच्या लोकांसाठी या महिन्यात आपण योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि व्यापारात प्रगती असल्यामुळे आर्थिक स्थिरता आपल्याला प्राप्त होणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीनेही आपल्याला योग्य काळ आपल्याला असणार आहे. मेष राशीच्या लोकांनी जर का आपल्याला आपल्या पत्रिकेविषयी माहिती किंवा अजून काही उपासना करायची असेल तरी आपल्याला अधिक माहिती हवी असेल आणि पत्रिका आपल्याला दाखवायची असेल तर आपण दाखवू शकता. तरी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. अजूनपर्यंत व्हिडिओला आपण लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांनाही पाठवू शकता. धन्यवाद.